चला तर मंडळी, गावाकडून येताना काय काय भाजीपाला आणला आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे ना लिंबू आणले होते, त्यानंतर ऊस आणला होता. ऊस आताच खायला नव्हता आला, त्यामुळे एकच घेऊन आले होते. नंतर पटाडीच्या शेंगा होत्या आणि मुळा. आमच्या इथे ना श्रावण सोमवारचा उपवास सोडताना मुळा खातात. 3 सोमवार झाले पण मला मुळा भेटला नव्हता. आता म्हटलं शेवटच्या सोमवारी तरी खावा. नंतर मुगाच्या शेंगा होत्या, वालाच्या शेंगा, गवारीच्या, परत मिरच्या होत्या. आंबट चुका आणि शापू आणला होता. कांद्याची पात होती आणि मेथी, तांदूळ कुंद्र्याची भाजी आणि कोथिंबीर सगळी एकत्रच मिक्स झाली होती, कारण गावाकडे खूप पाऊस होता त्यामुळे ना भाजी पण काढता येत नव्हती. नंतर गावरान अळूची पानं होती. भरपूर असं भाजीपाला होता. तर कांदे होते. कांदे लसूण मी कधीच विकत घेत नाही, गावाकडूनच येताना घेऊन येत असते. नंतर ना आईनी एक वाळूची महादेवाची पिंड बनवली होती, ते सुद्धा मला दिली होती तुळशीमध्ये ठेवण्यासाठी. नंतर कुरवड्या होत्या. कुरवड्या यावर्षी काही घातल्या नव्हत्या, मावशीने आणल्या होत्या, त्यातल्याच आईनी थोड्याशा दिल्या होत्या. आणि आंब्याचं लोणचं होतं आणि रेशनचे तांदूळ दिले होते इडली बनवण्यासाठी. तर शेतकऱ्यासाठी नक्कीच एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.